गायी वाचवण्यासाठी हे लोक सत्तेमध्ये आले होते. गायीचे सगळ्यात मोठे कत्तलखाने यांनी सुरुवात केले. गायीला माता म्हणणारे, गायीचं मटण विकून करोडपती होणारे ह्यांचे सगळ्यात मोठे नेते आज सत्तेमध्ये बसलेले आहेत. हिंदू धर्मरक्षणासाठी सुद्धा हे लोक सत्तेमध्ये आले होते. ह्यांच्याच कार्यकाळामध्ये सगळ्यात जास्त हिंदू आज धोक्यामध्ये आलेले आहेत. तुम्ही जर बघायला गेलात तर पेपर फुटीमधले 95% हिंदूचे पोरपोरी होते. आत्महत्या करणारे 90% आसपास हिंदूचे शेतकरी आहेत. महिलावरती अत्याचार होणारे 80-90% महिला हिंदूंच्या आहेत. लाखो महिला गायब होत आहेत, त्याच्यातले 80-90% महिला हिंदूच्या आहेत. मग हे लोक ज्या गोष्टीचं रक्षण करतो म्हणतायत तीच गोष्ट आज धोक्यामध्ये आहे. मग तुम्हालाही त्यांनी काय प्रॉमिस करत आहेत का आता की तुमचं रक्षण करायचं आहे तर तुम्ही धोक्यामध्ये असणार आहात? बस झालं ना, किती जातीचं किती धर्माचं राजकारण करणार. कधीतरी देशाचं, मातीचं, शिक्षण, आरोग्य, नोकरी ह्या गोष्टी, सुरक्षेवरती, महिला सुरक्षेवरती, नवीन एम्प्लॉयमेंट, इनोव्हेशन, AI ह्या गोष्टीवरती कधी तर बोलायचं आहे का नाही आपल्याला?